सांगलीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये तिढा कायम असल्याचं दिसतंय। ठाकरेंकडून सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सांगलीवरून त्यामुळे मविया संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसकडून विशाल पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये खडाखडी झाल्याचं दिसतंय। सांगलीवरून महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडलेली आहे। चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी मिरजेतल्या मेळाव्यात केली आहे। काँग्रेसने यापूर्वीच विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती। त्यामुळे मवियाचा सांगलीतला उमेदवार कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय। सांगलीचा तिढा सुटलेला आहे। सांगली हे काँग्रेसकडे आहे। आमचे विशाल पाटील आमचे उमेदवार राहणार आहेत। त्या पद्धतीचं काम आमचं सुरू झालं। चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा झाल्याचं कळतंय, तशा पद्धतीचे संकेत सुद्धा चंद्रहार पाटलांना दिले शिवसेनेकडनं ठाकरेकडे। आम्ही सांगितलं ना, आमचे उमेदवार विशाल पाटील आहेत, त्यामुळे आम्ही आमच्याकडून विशाल पाटलांना कामाला लावलेलं आहे। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। या चंद्रहारची गदा तुम्ही आहात। या मैदानात चंद्रहारच लढणार, चंद्रहारच जिंकणार। आणि हा महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा घेऊन, एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी ही सभा देते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।